झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रात बंद आणि संप ही आता नित्याचीच बाब असली तरी आज आपण ज्या बंदविषयी चर्चा करणार आहोत त्याची पार्श्वभूमी जरा वेगळी आहे। ठाणे आणि मुंब्रा परिसरातल्या अनधिकृत इमारती पाडायला निघालेल्या बुलडोझर्सना या इमारती तर पाडता आल्या नाहीतच, पण मात्र त्यांनी ठाण्यातल्या राजकीय पक्षांमधल्या मतभेदांच्या भिंती पाडून त्यांना एकत्र यायला भाग पाडले। आता सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अनधिकृतपणे बांधकामाविरोधातल्या कारवाई विरोधातच एक भिंत तयार केली आहे। ही भिंत इतकी अभेद्य आहे की ज्याचं वर्णन मला पाहिल्यानंतर तर चीनच्या भिंतीचीच आठवण होईल। मी स्वतः चीनची भिंत पाहिलेली आहे। ती चीनची भिंत चंद्रावरती दिसते, इतकी अभेद्य आहे। ही भिंत तयार होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षानं मात्र आपल्या विटा काढून घेत या सर्व पक्षीय भिंतीला एक प्रकारचा तडा दिलाय। महापालिकेच्या विरोधात उभी असलेली ही सर्वपक्षीय भिंत व्होट बँकेच्या पिलर्सवर तर उभी राहिलेली नाही ना। अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि बिल्डर्सवर कारवाई करण्याऐवजी शहर बंद करून शहर वासियांना वेठीला धरून नेमकं काय साधणार आहोत? कारवाई विरोधात एकत्र आले राजकीय पक्ष अनधिकृत बांधकामं उभी राहत असताना नेमके काय करत होते आणि त्याहीपेक्षा अनधिकृत बांधकामांच्या या प्रश्नावर एखादा दीर्घकालीन उपाय तरी काय, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊया कारवाईच्या विरोधात ठाणेदारी या खास कार्यक्रमात। कारवाईच्या विरोधात ठाणेदारी या खास कार्यक्रमात आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ। मिलिंद बल्लाळ गेले 20 वर्षाचे माझे मित्र आहेत, ठाण्याचे रहिवासी आहेत। या प्रश्नाचा त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे। आज आपण त्यांच्याकडून ठाणेदारीविषयी नेमकं समजून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत संदीप लेले। आज संदीप लेले हा चेहरा चर्चेत आहे। ते भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहराचे अध्यक्ष आहेत। आज चर्चेत अशा करतायत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हायचं साफ नाकारलेलं आहे, जसं नंतर आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी या बंदमध्ये सहभागी व्हायला नकार दिला। माझ्या सोबत आहेत अलर्ट सिटीझन ऑफ ठाणे सिटी याचे याचिकाकर्ते दयानंद नेने। दयानंद नेने आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत। दयानंदने आपलं स्वागत। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत नजीब मुल्ला आहे, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, हे सुद्धा सहभागी होणार आहेत। या सगळ्यांचं स्वागत। कार्यक्रमात चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण या विषयावरचा एक रिपोर्ट पाहूया। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधात सर्व पक्षांनी गुरुवारी ठाणे बंदची हाक दिली आहे। शिळफाट्याजवळची अनधिकृत इमारत कोसळल्यानंतर ठाणे महापालिकेनं अशा बांधकामांविरोधात जोरदार धडक मोहीम सुरू केली। मात्र सर्वच पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट असल्यामुळे नेत्यांना हे अडचणीचं ठरू लागलंय। अनधिकृत बांधकामामध्ये राहणारा या देशाचा अधिकृत नागरिक परिस्थितीमुळे तिथे घर घेतो, तयार बांधकामामध्ये घर घेतोय, वर्षानुवर्ष तिथे राहतोय, 60, 70, 80, 90 अशा माणसाला घरातनं बाहेर काढून त्याचं घर तोडणं हे अमानवीय आहे। जे वर्षानुवर्ष या धोकादायक इमारतीमध्ये अनधिकृत इमारतीमध्ये राहत आहेत त्यांचं कारवाईपूर्वी पुनर्वसन करावं आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बेघर करू नये। दरम्यान राज ठाकरेंनी या बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलंय आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई का होत नाही असा सवालही केलाय। हे जे अधिकृत करा म्हणून सांगितलं जातंय हे त्या बिल्डरांसाठी केलं जातंय, कारण त्या बिल्डरांच्या इमारती ज्यावेळेला बांधल्या गेल्या त्यावेळेला यांनाच चिरीमेरे मिळालेत, यांनाच पैसे मिळालेत। उद्याचा ठाणे बंदला माझा पाठिंबा नाही। ठाणे बंदच्या विरोधात अलर्ट सिटीझन ऑफ ठाणे सिटी या संस्थेच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली आहे। उद्या जो सर्व राजकीय पक्षांनी, भारतीय जनता पार्टी सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी जो ठाणे बंदचा कॉल दिलेला आहे तर त्या कॉलला स्टे द्यावा त्यांनी, कारण आणि हा ठाणे बंद उद्याचा जो आहे तो इल्लीगल आहे, अनैतिक आहे अशी ऑर्डर हायकोर्टाने द्यावी अशी याचिका आम्ही हायकोर्टापुढे केलेली आहे। एकंदरीतच या सर्व राजकारणातून सामान्य माणसाला वेठीला धरलं जात आहे आणि वोट बँकेसाठी राजकीय पक्षातील मतभेदांच्या भिंती मात्र कोसळत आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आपल्यासोबत नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ठाण्यातले, ते सुद्धा आहेत। नजीब मुल्ला, आपलं स्वागत। या कार्यक्रमात सुरुवातीलाच मी जातोय
दयानंद नेने यांच्याकडे. दयानंद नेने, तुम्ही एक याचिका दाखल केली आहे. हा बंदच तुम्ही अनधिकृत ठरवताय. नेमका या याचिकेचं आत्ताचं स्टेटस काय आहे? तुम्ही ही याचिका का दाखल केलीत? काल संध्याकाळी आम्हाला कळलं की सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी सोडून त्यांनी उद्या ठाणे बंदचं आवाहन केलेलं आहे. आमची भूमिका यामध्ये स्पष्ट आहे की राजकीय पक्ष कोण एकत्र आलेत तर दोन टोकाचे विरोधक, एक शिवसेना एका बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला. तर अशा प्रकारे बंद करून ठाणेकरांना वेठीला धरून ते ज्या कारणासाठी बंद पुकारतायत त्या कारणाचं निरासन झी 24 तास, एक पाऊल पुढे.